नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी अनेक दिवसापासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. अखेर शासनाने पीक विम्याबद्दल महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. 33% नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्यात आलेला होता. आता उर्वरित 75% पीक विमा वाटप राज्य सरकार देणार आहे. याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि पीक विमा कंपन्याकडे पीक विमा रक्कम जमा करण्यास शासनाने सुरू केलेले आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील विलंबित असलेली पीक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे. अनेक दिवसापासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. राज्यातील पुढील दुष्काळ परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात होणार आहे. याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील 40 महसूल मंडळामध्ये म्हणजेच नाशिक, अहमदनगर, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये या पीक विमा वितरणाची सुरुवात होणार आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण होणार आहे. राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचबरोबर सध्या दुष्काळाची परिस्थितीही या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. अशामध्येच राज्य सरकारने या 18 जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात केली आहे. ही पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना लवकरच देण्यात येणार आहे. यामध्ये रब्बी पीक विमा रक्कम सुद्धा लागू होणार आहे आणि यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी रक्कम त्या इन्शुरन्स कंपनीकडे सुपूर्द केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील खरीप रब्बी हंगाम पीक विमा रक्कम वितरणास सुरुवात झालेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये सध्या पीक विमा वितरण सुरू आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण लवकरच सुरू होणार आहे.